आणि याची प्राइस मी तुम्हाला सांगते. किंवा टॉयलेट कम बाथरूम मध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. हॅलो नमस्कार, मी धनश्री हाऊस क्वीन मध्ये तुमचं खूप सारं स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात जाऊ दे. तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करू देत. काल मी म्हटलं की तुमच्याशी एक न्यूज शेअर करायची आहे आणि काही जणांनी अंदाज लावला की ताई तू प्रेग्नेंट आहेस का. तर नाही, माझा प्रेग्नन्सीचा काहीही विचार नाहीये सध्या तरी. तर ती एक तर न्यूज नाहीये. मी तुमच्याशी सोमवारी किंवा मंगळवारी नक्की ती शेअर करेन. आणि येस, आता आज काय मी ठरवलेलं आहे, खूप साऱ्या गोष्टी आपण करतो. जसं की स्वयंपाकामध्ये मला चटण्या ज्या असतात तर खूप आवडतात. वेगवेगळ्या चटण्या, ठेचा असू देत, शेंगदाण्याची चटणी किंवा लाडू वेगवेगळे बनवणे हे तुम्हाला माहित आहे. तर मसाले जे आहेत, मसाल्यामध्ये आता कोथिंबीरची वडी मी जेव्हा केली होती तेव्हा कोथिंबीरीचा तो सुगंध आणि ते वेगळंच वाटते. म्हणजे ऑथेंटिक त्या गोष्टी असतात ना त्या वेगळ्याच असतात. आपण लोणचं तयार करताना एक आंबट गोड लोणचं मला मयुरी घेऊन आली होती, ते अतिशय छान होतं. म्हणजे ती चव वेगळी होती. आणि तशा वेगवेगळ्या चव ज्या असतात ना तर ते एक म्हणजे ते ठेवणं किंवा हे करणं ते खूप आवडतं. ते शिकायला सुद्धा मला आवडतं की ते कसं बनवतात आणि ती कोणती गोष्ट त्या पदार्थात घालतात ज्यामुळे त्या पदार्थांची चव वाढते. आणि हे मी खूप सारे कुकिंग चॅनल मी फॉलो करते, खूप म्हणजे खूप. आणि त्याच्यामुळे नवीन नवीन गोष्टी करतात. आणि जेव्हा वाटतं की हा पदार्थ आपण आज बनवू तर तेव्हा मी बनवते. रिसेंटली काय झालेलं की पावडर जे असतात, आता सुंठ पावडर आपण बघतो, त्याच्यानंतर मिरी पूड जे आपण करतो, तर ह्या सगळ्या ड्रायवाल्या गोष्टी आहेत. मग लसणीची पावडर सुद्धा करतात. ऑनियन पावडर जी असते तर ती असते. तर मग ऑनियन पावडर मी जेव्हा घेतली होती मध्ये एकदा, म्हणजे काही पिझ्झा किंवा काही गोष्टी बनवण्यामध्ये आपण ते वापरतो. तर मी विचारलं ते कसं बनवत असेल. मला वाटलं की ते वाळवतात उन्हाळ्यामध्ये चांगलं आणि चांगले ड्राय झालं व्यवस्थित. आता ते 2-3 दिवस सलग वाळवावं लागेल मे बी, कारण तेवढं ते तापमान असायला पाहिजे आपल्याकडे. सकाळी थोडंसं कमी, दुपारी जास्त तापमान, संध्याकाळी थोडंसं कमी असतं. मग त्याच्यामध्ये वाटायचं की बहुतेक ते वाळवून करत असतील. मग ऑब्व्हियस 2-3 दिवस ठेवावं लागणार. आपलं पापड कसे असतात सेम तशाच पद्धतीने. आणि रिसेंटली असं झालं की अगारकडून फूड डिहायड्रेटर जे होतं तर त्याचा मला रिव्ह्यू देण्यासाठी त्यांचं ते प्रोडक्ट आलं. मला एवढं भारी वाटलं. आणि आता मी त्याच्यामध्ये कांदा आणि लसूण जे आहे ते डिहायड्रेट करायला ठेवणार आहे. मला बघायचे की अॅक्युरेट जसं त्यांनी सांगतात की त्याची पावडर करता येते का. 7-8 तासांसाठी ते ठेवावं लागणार आहे. तर हे अगारो रिगल फूड डिहायड्रेटर आहे. 1 वर्षाच्या वॉरंटी सहित येतं आणि हे 250 वॅटचं डिहायड्रेटर आहे. सोबत हे 5 स्टॅकेबल स्टेनलेस स्टीलचे ट्रे मिळतात. यांचे ऑर्डर तुम्ही बघता तर हे आतलं जे आहे तर ते स्टेनलेस स्टीलनं बनलेलं आहे आणि बाकीचं जे आहे ते अॅक्रालिक आहे. बेसचा मधला जो भाग आहे तर तो फॅनचा आहे. तर हे 5 स्टॅकेबल स्टेनलेस स्टीलचे जे ट्रे आहेत ते नॉर्मल डिशवॉशर सारखे तुम्ही धुवू शकता, वॉश करू शकता. पण बेसचा भाग फक्त सुक्या कपड्याने पुसून घ्यायचा आहे. याची ऑर्डर तुम्ही कशीही ठेवू शकता. पण इथे 2 प्रकारे तुम्ही हे ऍडजस्ट करू शकता. जसं की एक साईजनुसार, म्हणजे काही व्हेजिटेबल्स असतात ते साईजने थोडेसे मोठे असतात स्लायसेस. तर त्या पद्धतीने मी एक ऑर्डर तुम्हाला इथे करून दाखवते की गॅप जास्त असताना की फक्त एका साईड, जे मेन साईड आहे जिथे गॅप कमी होतो तर ती साईड फक्त उलटी करायची. अशा पद्धतीने हे 5 स्टॅकेबल स्टेनलेस स्टीलचे ट्रे जे आहे ते बसू शकतात. गॅप मोठा झाल्यानंतर इथे तुम्हाला साईडला डिफरन्स जो आहे तो दिसत असेल. ही पॉवर केबल आहे त्याची, जी मी आता प्लग इन केलेली आहे. आता इथे जे आहे टाइम जो आहे तो तुम्ही 30 मिनिटापासून 48 तासापर्यंत ठेवू शकता. कमी जास्त करण्यासाठी तिथे सोय आहे. त्यासोबतच टेम्परेचर 35 डिग्रीपासून 70 डिग्री सेंटीग्रेड पर्यंत तुम्ही ठेवू शकता. इथे तुम्हाला मी दाखवते. आणि फॅन मोडवरती जेव्हा आपण दाखवतो तर तेव्हा आपण कोणतंच राहत नाही, फक्त फॅन मोड चालू राहतो. स्टार्ट, स्टॉप, टेम्परेचर, टाइम एकाच बटनमध्ये ऍक्सेस होतात. वाढवण्यासाठी आणि कमी करण्यासाठी टेम्परेचर, टाइम तिथे मध्ये बटन आहेत. हर्ब्स, त्याच्यानंतर व्हेजिटेबल्स, फ्रुट्स, फिश, याच्यासाठी जे टेम्परेचर हवं ते सगळं हे मॅन्युअलमध्ये दिलेलं आहे. ते बघून आपण तिथे ऍक्सेस करायचं आहे. अशा प्रकारे आपण हर्ब्स, कोणते जे व्हेजिटेबल्स आपल्याला डिहायड्रेट करायचे असेल ते करू शकतो. त्यासोबतच हे अगारोचं मॅन्युअल सुद्धा आपण एकदा वाचून घ्यावं. इथे मी काय केलेलं आहे, कांदे जे आहेत ते 4 ट्रेमध्ये असे एकदम पातळ स्लायसेस करून पसरलेले आहेत, जे की मला डिहायड्रेट करायचे आहेत. आणि वरच्या एका ट्रेमध्ये लसूण जे आहे ती सुद्धा अगदी बारीक स्लायसेस करून वरच्या एका ट्रेमध्ये ठेवले. आणि इथे आता मी टेम्परेचर जे आहे ते सेट करणार आहे. पॉवर ऑन केलेली आहे.
टाइम जो आहे तो मी 10 तासांचा ठेवते आणि टेम्परेचर जे आहे ते 45 डिग्रीवरती ठेवते. 10 तासानंतर आपण आता बघणार आहोत. फॅन मोड जर तुम्ही ऑन केलात तर हे टेम्परेचर काही राहणार नाही. तुम्हाला मध्ये जर ऑफ करायचं असेल आणि पाहायचं असेल तर तुम्ही ऑफ करून सुद्धा पाहू शकता. जर तुम्हाला, कारण हे विजिबल आहे, आपण बघू शकतो की किती ड्राय होते किती नाही या पद्धतीने. 10 तासानंतर मी हे ओपन करते आहे. पूर्ण लसूण जी आहे ती डिहायड्रेट झाली, मी मोडून सुद्धा दाखवली इथे तुम्हाला. तर ती पूर्ण बाजूला घेते मी. आणि ही पावडर ना बाजारामध्ये खूप महाग मिळते, तर घरच्या घरी आपण अशा पद्धतीने करू शकतो. पारंपरिक पद्धत वाळवण जी आहे त्या पद्धतीने जसं आपण असे पदार्थ सुकवून त्याची पावडर करून ठेवतो त्याच पद्धतीने ही सुद्धा एक सोपी पद्धत आहे. आणि यामधले जवळजवळ 97% न्यूट्रियन्स जे आहेत तर ते व्यवस्थित तसेच रिटेन राहतात. तर यांची पावडर मी आता करून घेते, तुम्ही बघू शकता. आणि कोणतेही प्रिझर्वेटिव्ह न टाकता किंवा काही भेसळ न करता घरच्या घरी अशा आपण पावडर करू शकतो. तर ऑनियन पावडर आणि गार्लिक पावडर इथे मी तयार करते आहे. या प्रोडक्टचे डिटेल्स मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला देईनच, चेकआउट करायला विसरू नका. आणि हो, मी काही पदार्थ करेन तेव्हा ही पावडर त्यामध्ये यूज करून नक्की दाखवेन. चला, आता मला पश्चाताप कसला झाला ते सांगते. एक रेड कलरची साडी मी नेसली होती, माहेश्वरी सिल्क. आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला एका साईटवरून पण मागून दाखवली होती साडी, की माझ्या फ्रेंड्सना हवी आहेत आणि त्यांनी त्या मागवल्या. त्यांनी मी घेतल्याने दाखवलेली तुम्हाला की त्यांची क्वालिटी नेमकी काय, की त्यांनी साईटवरती त्या केलं की प्युअर माहेश्वरी सिल्क. आणि मी मेसेजमध्ये पण त्यांना विचारलेलं, तर त्यांनी बोलले तीच आहे, पण तशा नव्हत्या त्या. थोडंसं क्वालिटीमध्ये फरक हा असतोच. मग मे बी त्यांनी रेंज वाईज ते केलं असेल असं मला वाटतं. मग माझी एक मैत्रीण शर्वरी, आणि तिच्याकडून म्हणजे तिच्या साड्या, मी जसं म्हटलं की पहिलं प्रमोशन मी तिच्याकडून केलं होतं. तर आता मी काय केलं, तिला विचारलं सहज की आता मी जेव्हा घेतली ती माहेश्वरी सिल्क ती 5,500ची होती, जी कोल्हापूरहून घेतली होती. मग तिला काय म्हणाला, इथं सुद्धा आपण जेव्हा घेतली ते 5,500लाच होती. मग मी तिला विचारलं की एवढी खरंच किंमत असते का ग माहेश्वरीची. तर ती काय बोलली की दुकान, त्यांचे ते मजदुरींचा खर्च, ट्रॅव्हलिंगचा खर्च, हे सगळं मिळून त्यांनी वरती लावतात, पण याच्यापेक्षा कमी किमतीत मिळू शकते का. तर तिनं काही दिवसातच स्टेटसला ठेवलं. तर मी तिला म्हटलं की त्यातली एक पाठव, कधी ना कधी ते नेसेन. आणि आता हे येते संक्रांती येते, तर संक्रांतीला 3-4 कलर आहेत. मी काळा कलर सहसा घालत नाही, पण संक्रांतीला घेते. पण ती साडी तशीच पडून राहते. मागच्या वेळी घेतलेली साडी मी राजश्रीला दिली, कारण काळा कलर मी वापरत नाही. मग ह्या वेळेला म्हटलं उगाच घेण्यापेक्षा मी एखादा दुसरा कलर घेते संक्रांतीचा. आणि येलो कलरची मी मागवली होती. तर आता मी ऑनेस्ट रिव्ह्यू देणार आहे, कारण ही मी स्वतः परचेस केलेली आहे. असं काही नाही की शर्वरी माझी मैत्रीण आहे म्हणून मी काही खरं खरं सांगेन, खोटं खोटं सांगेन की असं आहे तसं आहे म्हणून. तर ऑनेस्ट रिव्ह्यू देईन की माझ्याकडे जी प्युअर माहेश्वरी सिल्क आहे जी अगोदरची आहे, तर ती आणि ह्याच्यामध्ये काही फरक आहे की सेम आहे. येलो कलरची मागवली होती. अशामध्ये माझ्याकडे प्युअर सिल्कमध्ये एक आहे, खूप जणींना माहित पण असेल. नाही, क्वालिटी तीच आहे. आणि परवा दिवशी मी तुम्हाला दाखवली त्या क्वालिटीमध्ये आणि ह्या क्वालिटीमध्ये खूप फरक आहे. ही जी माझ्याकडे माहेश्वरी आहे तर त्यामध्येच आहे. आणि याची प्राइस मी तुम्हाला सांगते. पहिले मला बघू दे साडी पूर्ण. क्वालिटी तीच आहे. तुम्हाला ओपन पण करून दाखवते पूर्ण कशी. मला आता अफसोस होतोय, अफसोस. कारण मी घेतलेली तेव्हा साडी ती होती 5,500 आणि ही मला 3,500ला मिळालेली आहे, प्युअर माहेश्वरी सिल्कमध्ये. काहीच फरक नाहीये. सेम मटेरियल हातात घेतल्यावर कळतं, आणि ते मटेरियल सुद्धा हातात घेतल्यावर कळत होतं, आणि हे मटेरियल सुद्धा हातात घेतल्यावर कळतं. आता एवढ्या साड्या घेऊन झाल्यात की कळतंय की कोणती साडी खरंच ती क्वालिटी आहे की कोणती नाही. आणि 2,000 रुपये घातले म्हणजे साड्यांची नेमकी किंमत तेवढी नसते. पण विश्वासार्ह वेंडर, विश्वासार्ह माणूस जे असतात किंवा पेज जे असतं त्यांच्याकडून घ्यावे लागते. तिच्याकडे अजून काही कलर होते, पण माझ्याकडे म्हटलं की हा कलर मला दे. बाकी तिनं एक स्वतःसाठी तिनं चॉकलेटी कलर, एक चॉकलेटी की वाईन कलर होता, तो ठेवून घेतला होता. ती म्हणाली ही बघ मी हे ठेवून घेतले, तू पण अशी घेणार आहेस का. तर नको म्हटलं, मला हा कलर पाठव. तर ज्यांना वाटतं की त्यांनी घेऊ शकतात किंवा त्यांना घ्यावीशी वाटतं, असं माझं नाही की 3,500 खूप मोठी रक्कम आहे. पण जर कुणाला घ्यावीशी वाटली तर त्यांनी घेऊ शकतात शर्वरीकडून.
आणि मी हवं तर शर्वरीचं पेज जे आहे परंपरा म्हणून पेज आहे, तर त्याची लिंक हवं तर देईन तुम्हाला. सो तुम्हाला पण ते घेता येईल. ह्याच्यामध्ये काळा कलर सुद्धा आहे, मी बघितलं होतं, पण आता तो आहे की नाही मला माहित नाहीये. तर मी हा कलर घेतला होता संक्रांतीसाठी. मग मी म्हटलं तुमच्या पुढ्यातच हे ओपन करूया, त्याच्यानंतर समजेल की असं नको की ओपन करून दाखवल्यानंतर रिव्ह्यू दिला. पण साडी खरंच खूप सुंदर आहे, मऊसूत आहे. ती जी माझी रेड कलरची साडी आहे ती आणि यामध्ये काहीच फरक नाही. उलट मी ती जेव्हा घ्यायला गेले तेव्हा मला त्यांनी किंमत सांगितली 5,800 की काहीतरी सांगितली, आणि डिस्काउंट त्यांनी 400 की 500 रुपये काहीतरी दिलं, लक्षात नाही माझ्या. पण तेही त्यांचं करेक्ट आहे, कारण कसं आपण ऑनलाईन जेव्हा बिझनेस करतो तेव्हा आपल्याला दुकानाचं भाडं, लाईट बिल, मजुरांचा खर्च हे द्यावा लागत नाही. दुकानदारांचं किंवा ज्यांचे शॉप असतं त्यांचं कसं असतं की त्यांना सगळ्याच गोष्टींचा खर्च एकत्र करून ते द्यावं लागतं. तर त्यामुळे तेही त्यांच्या म्हणजे वेनं करेक्टच आहे, आणि हे पण करेक्टच आहे. सो मला खूप छान वाटलं, आणि शर्वरीवरती मी ट्रस्ट ठेवतेच. सो तिला पण आता मी रिव्ह्यू देते की शर्वरी साडी खूप सुंदर मिळाली म्हणून. जेव्हा कपडे व्यवस्थित येतात तेव्हा माझा आनंद हा अवर्णनीय असतो. आता अजून एक गोष्ट, माझी जी वॉशिंग मशीन आहे जी घेऊन जवळजवळ 2.5 वर्ष झालेली आहेत आता, एकदाही सर्व्हिसिंग लागलेलं नाहीये, आणि ती बाथरूम मध्ये ठेवली. टॉयलेट बाथरूम आमचं एकत्र आहे, इकडे टॉयलेट आहे, इकडे बाथरूम आहे. मग तिथे मशीनसाठी मी जागा ठेवली होती, करून घेतली होती, आणि कधीच हातपाय धुवायला वगैरे, तर तिथेच मशीन आहे माझी. तर त्याचा रिव्ह्यू मी तुम्हाला देईन, ती मशीन पण मी दाखवेन, ती केवढ्याला घेतलेली तेही दाखवेन. मी मशीन ठेवलेली आहे पाठीमागे, तुम्हाला 2 फ्लोअर क्लीनर दिसतं तसे इथे मी हाताने धुतलेले जे कपडे आहेत तर ते म्हणजे पाणी गळण्यासाठी तसंच ठेवले. आणि इकडे जे आहे ते टॉयलेट आहे. आता टॉयलेट काही दाखवण्यासारखी गोष्ट नाही आहे, पण खूप जणींना संभ्रम आहे की टॉयलेट आहे तरी नक्की, कारण ही भिंत दिसते आणि ते ऍडजस्ट कसं केलंय. तर इकडच्या साईडला टॉयलेट जे आहे ना, तर तिथून पूर्ण बॅक साईडून त्याचा जो ड्रेनेज पाईप जो असतो तर तो बॅक साईडून खाली भिंतीमधून आतमध्ये घेतल्याने खाली जे किचन आहे, किचनच्या आणि बाथरूम, तिथे कोपऱ्यामध्ये एक बाथरूम आहे खाली, तर ते सगळं एक बाथरूम आणि टॉयलेटचा जो पाईप आहे तर तो जमिनी खालून जाऊन समोर जे फरशा दिसतात तर त्याच्या खाली ड्रेनेज आहे पूर्ण, म्हणजे दोन्ही साईडला. आमच्या समोरच्या तिथंच आहे, जिथं तुम्हाला फरशी दिसते बघा साईडला, मी कधी ते पाणी वगैरे पुसताना, तर तिथून छोटीशी लाईन गेलेली आहे, ती बाथरूमच्या पाण्याची आहे. आणि टॉयलेटचं जे पाणी आहे ते डिरेक्टली खालच्या ड्रेनेज लाईनला जोडून ते पुढे जोडलेलं आहे, म्हणजे टॉयलेटचं जे आहे ते. तर हे असं आहे. आणि इथे जी आहे ती माझी मशीन आहे. आता मशीनीचा रिव्ह्यू का, कारण 2.5 वर्ष झाली आणि ही खूप स्वस्तामध्ये घेतलेली मशीन आहे, महागाची अजिबात नाही आहे मशीन. जेव्हा मशीन मी घेतली होती तेव्हा मी दाखवली होती, आणि 1-2 महिन्यानंतर मला आठवतं मी त्याचा रिव्ह्यू शेअर केला होता. रिसेंटली मला अचानक मशीनबद्दल विचारलं, तुझी मशीन आता व्यवस्थित काम करते का, तर पहिल्यांदा ते दाखवते. तर ही माझी पॅनासोनिक 10 इयर वॉरंटीवाली मशीन आहे, आणि ह्याला 5 स्टार आहेत. पॉवर सेव्हिंग गाईड इथे तुम्ही बघताय, मॉडेल नंबर वगैरे तुम्हाला दिसत असेल सगळं, जी त्याची माहिती जी आहे ती सगळी. आणि ही अशी मशीन आहे, इथे सगळं त्याचं डिस्प्ले, आणि त्या 7 kgच्या आहे. सॉफ्ट क्लोजिंग, डिले स्टार्ट, ऑटो रिस्टार्ट आहे, स्टार्ट पॉजचं बटन ऑफ ऑन. त्यानंतर इथे सगळं प्रोग्राम्स, पेन, रिन्स, वॉश, डिले, वॉटर लेवल, ह्या सगळ्या गोष्टी पॅनासोनिक. आणि हे त्याचं जे झाकण सुद्धा आहे ते सुद्धा हायड्रोलिक आहे. आता इथं धूळ बसले, हे आता महिना झाला, आता क्लिनिंग करायला आले परत, तरी पण मी दाखवते तसंच. आता येस, ही अशी मशीन आहे माझी, आणि ही घेतली होती मी बरोबर 15,000ला. हा पाईप आम्ही इथेच सोडला. पहिल्यांदा जर कोणाला माहीत असेल तर मशीन आम्ही बाहेर ठेवली होती, आणि तेव्हा पाणी सुद्धा एकदम म्हणजे मशीनीचं इथे आम्ही इथे मशीन ठेवायचो आणि पाणी इथे सोडायचो. तर इथून ते पाणी जे आहे तर ते अचानक पाईप बाहेर आल्यानंतर इथं सगळीकडे पूर्ण पाणी झालेलं, तो व्लॉग पण आहे. तर ही जी माझी मशीन आहे ना, तर 2.5 वर्षामध्ये एकदाही सर्व्हिसिंग लागलेलं नाही, खराब झालेलं नाही, कोणताही आवाज नाही, कपडे खूप स्वच्छ छान होतात, कोणताही कपडा कुठला प्रॉब्लेम आलेला नाही. आणि लॉन्ड्री बॅग मी वापरते, आता 7-8 महिने झाले मी लॉन्ड्री बॅग वापरते. कलरचे जे कपडे आहेत ते मी वेगळे टाकायचे त्याच्यामध्ये, त्यामुळे कोणताही कलर मिक्स होत नव्हता, आणि कधी अजूनही कोणताही इश्यू आलेला नाहीये. मंथली आपण एक वॉशिंग मशीनचा क्लीनरमध्ये एक गोळी मिळते किंवा एक लिक्विड मिळतं, तर ते टाकून, किंवा पावडर एक असते तर ते टाकून तुम्ही वॉशिंग मशीन तुमची क्लीन करू शकता. प्रत्येक वेळेला सर्व्हिसिंगवाल्याला बोलवायची गरजच नाही. आम्ही एकदा सर्व्हिसिंगवाल्याला बोलवतो तर स्वतः बोलला, सर तुम्हाला एक पावडर सांगतो की लिक्विड होतं ते, आणि ते तुम्ही मागवा आणि असं करा, आपोआप क्लीन होऊन जाते.
तर असा वॉशिंग मशीनचा रिव्ह्यू आहे. आणि 2.5 वर्षापूर्वी घेतली होती, फ्लिपकार्टवरून घेतली होती. 17,500ची ती होती आणि तेव्हा दिवाळीचं हे सुरू होतं तर ते आम्हाला ऑफ मिळत होतं. 15,000ची ती मशीन आहे. अजूनही व्यवस्थित आहे, काही प्रॉब्लेम. 10 इयर्सची वॉरंटी. आता बघू जितके दिवस चालेल इतके दिवस ती चालवायची आहे. मध्ये मी विचार केला ती ड्रायर कंपनी मशीन असते ती घ्यायची, पण त्याला पाण्याचा फोर्स खूप जास्त लागतो आणि त्याचा काहीच फायदा. म्हणजे पावसाळा होता तेव्हा, पण त्यानंतर मी ड्रायर स्टँडच आणला, त्यामुळे माझी काळजीच मिटली होती. तर असं झालं होतं. आता आरव बाबा गेलेले आहेत सायकलिंगला. मला जायचंय बाजारामध्ये, कारण भाजी कांदे त्यांनी सगळं संपलेलं आहे. बाकीचे स्वयंपाक जरी मला मदतीला असतील तरी बाकीची जी कामं आहेत ती करावीच लागतात. घरी असणाऱ्या स्त्रिया ह्या रिकाम्या असतात असं नाही, तर त्यांना सुद्धा खूप कामं लागतात आणि ते घरी असणाऱ्या बायकांनाच माहीत असतं. टोपा आत्ता आलाय बघा, ते हाय काय व्यवस्थित. जरा मळ खाऊच घेतलाय मी. चहा गरम करू? पिणार आहे का चहा? काय म्हटलं? घालून बघा व्यवस्थित आहे काय, नाही तर मग परत करून दुसरा घेईन. मग मोठा आहे? होय बरोबर आहे ना. बसलाय की मऊ आहे. हा मग इथं काय बघा, ब्रँडचं नाव आहे ना. राहू देत. दळप केवढं टाकलेलं आहे? तसं कसं देणार, देते तेवढं. 6 किलो. अर्धा कप बास काय जास्त भरून देऊ? अर्धा कप बास काय जास्त? मी जाऊन येतो बाजारातून. मंडळी आजचा व्हिडिओ संपवते, कारण बाजारातून जाऊन भाज्या वगैरे घेऊन आल्यानंतर पण बाकीचं खूप काम होतं आणि आज आमच्याकडे इलेक्ट्रिसिटीची सारखी ये जा करत होती, त्यामुळे खरंच खूप इरिटेट झालं, कारण गरमी स्टार्ट झाल्यासारखे वाटायला लागले. 4च दिवस थंडीचा आम्हाला अनुभव घेता आला, तर त्याच्यामुळे. तर आजचा जो व्हिडिओ आहे तो आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि काही गोष्टींची लिंक्स कंटिन्युअसली ह्या मागच्या व्हिडिओमध्ये जे आहे साडीची लिंक दे किंवा नेक पीसची लिंक दे, तर इंस्टाग्रामवरती माझ्या पेजवरती दोन्ही गोष्टींच्या लिंक्स मेन्शन आहेत. तुम्ही तिथे जाऊन त्यांना ऑर्डर करून तुम्हाला हवं असेल तर तुम्ही घेऊ शकता. चला उद्या भेटते. बाय बाय.